हॅलो, काय चाललंय? बघा ना, आजचा दादांचा हा अपघात फार भयानक झाला खरं. असं व्हायला नको होतं. कसं काय झालं? काय माणसाचा मृत्यूला कुणीही सामोरं जाऊ शकत नाही. जे होणार ते होतच. आज तसंच झालेलं आहे दादांचं. दादा सकाळी निघाले मुंबईवरून. त्यांना वाटलं होतं का मला असं पुढे होणार आहे म्हणून, आणि अगदी पोचण्याच्या स्थितीत होते. अगदी 2-5 मिनटात ते पोचणार होते. खाली बारामतीमध्ये उतरले होते. फक्त 5 मिनटात ते बाहेर येणार होते. परमेश्वरा त्यांच्या आत्म्याला शांती लाभू द्या. तेच आता आमच्या उद्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे. दादांचं हे असं कळलं तर सगळ्याचा मूडच गेला आहे लग्नाचा. पण शेवटी काय आहे, आता ते तारीख वगैरे ठरवलेली, सगळी तयारी झालेली आणि दोन्हीकडची तयारी झालेली लग्नाची. पूर्ण आचारी हे ते निम्मं सगळं झालेलं. त्यामुळं ते कॅन्सलही करता येत नाही आहे. लग्न करायचं पण त्याच्यामध्ये कुणालाच मूड नाही आहे. आज सगळेजण काल रात्रीपासून मेहंदी काढा, हे काढा, ते सगळ्यांच्या तयारी चालली. काल मेहंदीचा कार्यक्रम रात्रभर आणि आज सकाळी हळदीचा कार्यक्रम, आणि हे कळलं. खूप वाईट झालं, खूप वाईट झालं. असं वाटतच नाही की दादांचं असं झालं आहे म्हणून. लोकांना खूप शॉक बसलेत खरं, की असं होणं शक्यच नाही आहे. आणि ते पण विमानाने जायची सुद्धा भीती वाटते आहे. कुठं ट्रीपसाठी बाहेर जायचं म्हणलं तरी अंगावर काटा येतो आहे. नको, आपलं घरातच बसून राहा. जवळपासचे इथल्या इथं ठीक आहे, पण इथले पण 2 व्हीलरचे 4 व्हीलरचे रोडवरचे ॲक्सिडेंट पाहिले की ते पण भीती बसते. आता विमानाचं थोडं मागे ते झालं, लहान मुलं गेली, ते बघून विमानाची तर भीती बसली. आता थोडी निघाली होती, नंतर मग ती 4 व्हीलरच्या ॲक्सिडेंटची झाली ती भीती, ती थोडीशी निघते ना कुठं. आता हे परत विमानाचं झालं. असं वाटतं बाहेर जायलाही नको. फार वाईट काळ आहे. आणि हा 2025 पण तसंच होतं, 2026ही तसंच आहे. किती दिवस हे चालणार आहे? परमेश्वरा सर्वांना सुखी ठेव, बस एवढीच इच्छा आहे. थँक्यू.